ताक आहे ना कोण नाही करता. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वाघेश्वर मंदिराच्या इकडे जाताना आपल्याला एक इथं शेती वगैरे लागली. तर ते थोडक्यात आपण म्हटलं की शेतकऱ्याच्या मनातील वगैरे थोडा त्यांना कसं करतायत नक्की शेती वगैरे त्याचं थोडंसं आपण त्यांच्याकडनं माहिती घ्यावं, त्याच्यासाठी आपण आता इथं आलो आहोत. तर नमस्कार. नमस्कार. तर तुमचं नाव पहिल्यांदा सांगा. म्हणजे सुरेश निनोबा बारमुख. अच्छा, तर हे गाव कुठलं आहे? गवळवाडी. अच्छा, तर हे शेती वगैरे किती वर्षापासून झालं तुम्ही करताय? मी 35 वर्ष इथं शेती करतो इथं. अच्छा, जसं मामा का होतो हा 30-35 वर्ष. हा हा. माझं 60 वय होऊन गेले ना. हम्म. मग इथं शेती करतोय. अच्छा, म्हणजे ही पुढची ही तुमची सही आपली ताक पेरलाय खाली म्हणा. अच्छा, आणि इथं करता ते 1 महिन्यात दाढ येते. मग ते गाडायचं, मग त्याचं खत चांगलं होतं. अच्छा, मग आता ही मावळ भाग आहे, इथे जास्त करून काय पीक घेतलं जातं? भात फक्त भात. आणि हे वगैरे काय आहे? पावटा आपण कुठं वाया जाऊन द्यावा बांधाला म्हणून पावटा केलेला असतं. आणि हे पण आपलं मशीनला वगैरे ह्याच्यासाठी त्यात परत भात लावायचं. अच्छा, म्हणजे तुमची म्हैस वगैरे असे जनावर पण आहेत? म्हशी गाय आहे आपल्या पोटापुरतं आहे. पण ते दुधाला वगैरे रेट का घरच्या पुरतच का? दूध रेट जाते 65-60 अच्छा, फॅटवर. म्हणजे आता हे जे करताय ह्याला काय म्हणताय? म्हणजे हे रोपट म्हणतात त्याला. रोप भाताचं तयार करायचं, मग दुसरीकडे तागाच्या वर लावायचं. आता हे रोप करायचं. नाही कुळवणी म्हणताय ना? हा, कोळवणी झालं ना. मग आता हे भात पेरायचं. अच्छा, परत मोकळं आणायचं, म्हणजे ते गाडून जातं. अच्छा, पण हे भातासाठी पाणी वगैरे जास्त लागतं ना? हा, पाणी असते भरपूर. हा, तुमचं स्वतःच पाणी आहे का? हा, मोटर आहे मोटर. अच्छा, आणि तर शेजारचं डॅम वगैरे असल्यामुळे का मुळशी धरणी पाणी 24 तास नदीला असतं. आणि बाकीचं अजून कुठलं पीक घेतलं जातं? भात वगैरे? कांदा, बटाटा, गहू. हा, आणि तर जवळचं मार्केट ऊस मंडई. हा का? तिथं व्यवस्थित भाव वगैरे भेटतो तुम्हाला? बाजार आता कांद्याला नव्हता बाजार, इथेच खपवलं. मग आता गव्हर्नमेंट कडनं काही अनुदान वगैरे तुम्हाला मिळतं का? काहीच नाही मिळत. म्हणजे सर्व पोषी करतात लोक, आपल्यापर्यंत शेतकऱ्यापर्यंत येतच नाही. हा, म्हणजे ते पीक विमा वगैरे काहीतरी असतं ना वाटतं? ते देतच नाही, आपल्यापर्यंत येतच नाही. आम्ही मग सगळं करतोय, येत नाही आपल्यापर्यंत. अच्छा, आता हे नक्की ह्या भाताला कुठलं वातावरण वगैरे लागतं? आता पाऊस लागतो. म्हणजे पावसाळ्याच्या सीझन मध्ये. हा, बाकी खत वगैरे आता ह्याच्या किमती वगैरे काहीतरी वाढल्यात वाटतं? आता खत वाढली, सगळंच वाढलं. त्याच्यामुळे मग तुम्हाला काय वाटतं की म्हणजे मजुरी वाढली? मजुरी हा पेरता आता पेरायचंय. या परत या वरून. अच्छा, तर म्हणजे आता ह्याच्यात मजूर वगैरे लावावं लागतात का नंतर? हा, मजूर काय आपली काय घरची माणसं असतात, ती जमते. त्यांना पण अजून काहीतरी म्हणजे 400-500 रुपये 500 रुपये मजुरी? 400 ते 500 रुपये? 500 रुपये अच्छा, भेटत नाही ना कामाच्या सीझनला. आणि आता ह्या वर्षी मला वाटतं खताचा वगैरे रेट जास्त वाढलाय. खत वाढलंय त्याच्यामुळे ह्याच्यात आधुनिक शेती तुम्ही करताय का? शेणखत टाकतो, बैलांचं मशीनचं. अच्छा अच्छा, लेंडी खत आणतो विकत. अच्छा, एका लेंडी खत टाकली. बरोबर. तर आता हे तुम्ही जे तांदूळ वगैरे हे जे लागवड करता त्याचं मार्केट कुठे? आता हे इथंच खपतो. इथे येतं गेलं, त्याला माहिती आहे. डायरेक्ट घरीच येतात? हा, 60-65 देतो. आता कुठला तांदूळ? इंद्रायणी का? 1 नंबर इंद्रायणी. अजून शेती वगैरे अजून काय सुधारण्यासाठी अजून काय वेगळं काय करताय? म्हणजे नवीन तंत्रज्ञान वगैरे काय घेताय का? नाही. तेच आता बाकी अजून काय? ट्रॅक्टर घ्यायचं सगळं. पोरं आता आणा, पण आपलं वय झालंय. म्हणजे आता ही सर्वसाधारण ही जुनी पद्धत आहे ना बैलांनी करायची. आता ट्रॅक्टरनी सगळे करतायत, हे करतायत. सगळं डिझेल वाढणार, सगळं वाढणार. मग हे ऐकणार आहे का? खत होत. मग तुम्हाला काय वाटतं की हे जनावरांचं केलेली शेती योग्य आहे की जनावर ही चांगली? ते आता पोरं काही आऊट नको म्हणते. त्यांना सगळं इलेक्ट्रॉनिकच पाहिजे सगळं. ही कशी ऐकत? हे म्हणजे वापशाईन ट्रॅक्टर गच होतं. आता तुमच्या काळातलं आणि ह्या काळातलं तुम्हाला काय वाटतं की म्हणजे फरक काय? मला ह्या आताच्या ट्रॅक्टरच्या मुळे रान गच होते आणि पीक येत नाही. त्याचं अवतारी फुल राहत. ते गुलाबाचं फुल कसं उमलत तसं अवतारी उमलत गच होते. म्हणजे ते चेपते पूर्ण खाली. पोकळ राहत. आता तुमच्या काळातलं मला सांगा की आता तुमच्या काळात जसं आता हे नवीन तंत्रज्ञान वगैरे आलं, झाड तोड वगैरे करायले,
तुमच्या काळात कसं सगळीकडे झाडं होती, बांधानी शेती होती, सगळं झाड. आता सगळी झाडं वगैरे तोडायला लागलेत. तुमच्या नाही इकडे थोडी उलट लावतो आम्ही झाड. नाही नाही, पण शहरी भागामध्ये रस्ते वगैरे रुंदीकरणासाठी ते चालायचं तेवढी तोडाच लागते ना, अडचण आली तर. पण त्याच्यामुळे हवामानावर वगैरे फरक पडतो ना, पाऊस वेळेवर एवढं नाही झाडे पुढे कौचिक कुणाला तर रस्त्याला करता अडचण आली ते तोडाच लागणार ना. मग तुमच्या काळ म्हणजे आणि आत्ताचा काळ तुम्हाला काय वाटतंय? तुमचा पहिला काळ जो की 90चा पाऊस होता तसा आता नाहीच पाऊस. हा, म्हणजे हवामानमुळं. मग तेच की मी तेच म्हटलं की झाडं वगैरे जास्त तोडल्यामुळे हवामानात बदल झाला. झाड वाढतात आता उलट गॅसमुळं झाड कोणी तोडा ना, गॅस झाल्यामुळं. आता गॅस बंद झालं परत झाडाच्या मागे लागणार लोक. गॅसमुळं 10-15-20 वर्ष झालं मी पाहतोय गॅस चालू झाला तर झाडाला कोणी हात लावित नाही, बांधावरची झाडं तोडीना गॅस पण होते. अच्छा, म्हणजे सरकारने जी योजना आणली गॅसची वगैरे त्याच्यामुळे झाड तोडणे ही कमी झाली. आता परत गॅस पण झाला तर परत झाडं तोडणे चालू होईल असं आहे ती. पण पहिल्यांदा एकत्र कुटुंब वगैरे पद्धत असायची. पहिल्यांदा शेण राहायचं, गवऱ्या थापायच्या पहिले, लाकडं घरची आपली कुठं अडचण असेल ती लाकडं तोडायची, शेताच्या बांधायच्या मिरायची. आपलं चुलीपुरतं स्वयंपाकापुरतं गॅस नव्हता पूर्वी. आता गॅस आला तर कोणी काट नको टोचायला. सगळ्यांना आता वरची वर चांगलं हो. आजकालचं एकंदरीत सगळं स्वयंपाक असं ऐकत. हा, ते तर आहे. चुलीचा स्वयंपाक ऐकत नाही असं आहे. नाही, पण मी काय म्हणतो की पहिला तुमचा काळ त्यावेळेस जसं सगळं नॅचरल होतं की दूध वगैरे घरातलं होतं, आता सगळं बेस वगैरे होते जास्त. तुमच्या काळातलं कसं होतं नक्की नाही का एकंदरीत? दूध पावरच असायची दुधाला. हा, एकत्र कुटुंब होतं आणि मेळावा होता, म्हणजे बांधुलकी होती तशी सगळ्यात एकत्र. आता प्रेम राहिलंच नाही. भाऊ भावाच्यात भांडणं वगैरे. आता पैसे माझ्याकडे नाही, तो कष्ट करत नाही, तो गावात फिरतो, मी कष्ट करून मग संध्याकाळी यायचं ह्याच्या वावरात पिकलं. हा, तुमच्या काळातलं कसं होतं म्हणजे असं एकत्र कुटुंब पद्धती होतं? हा, आताच नाही तसं. म्हणजे कसं एकत्र लग्न झालं तर म्हणतो मी वेगळा राहणार. हा, पहिलं म्हणजे पोराची पोरं होत्यात, लग्न होऊन सगळ्या कुटुंबाचं लग्न करून देणार, मग आपलं भावाला सांगणं तुझं 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 असं भांडण नव्हतं. आमचे चौघे चुलते वडील होते ना, असे कुटुंब होते. आमचे लग्न झाल्यानंतर वाटण्या झाल्या, त्याच्यानंतर वाटण्या झाल्या. तीच भावना आता पुढच्या पिढीत. माझी पोरं माझी एक लग्न झाल्या वाहिली निघते. हे काय सांगता येत. मग ते हवामान. मग आता तेच म्हणतो, तुम्ही आता शेती करताय, तुमच्या पुढची पिढी म्हणते की मला जॉब करायचा वगैरे, शेती कोण करणार? मग त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? की शेती बी करा, पण आवड आहे म्हणून मी बीकॉम झालेला आहे. त्याला बी म्हणलं आपली शेती कर, लक्ष राहते मी कसं करतो ते, हेच तुला पुढं सोपं जाणार आहे. कारण आजची पिढी काय म्हणते गावाकडची की सगळ्यांना जॉब पाहिजे, शहरात जायचं, पण मग शेती कोण करणार? शेती काय? मग तेच ना, मग ह्याच्यावरती काहीतरी गव्हर्नमेंटने किंवा आता तुमच्यासारख्या पिढीने प्रवृत्त केलं पाहिजे की मुलांना, युवकांना की तुम्ही शेती करा. नाही बरोबर? नाहीतर शेती कोण करणार? सगळे जर जॉब वगैरे करायला एखाद्या नोकरीला पाहिजे. शेतीमध्ये भागत नाही, मजुरी वाढली आणि हवामान पावसाचं असं असतं कमी जास्त. एक धंदा नोकरीला पाहिजे, शेतीला एक जण घरातला माणूस पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की अजून गव्हर्नमेंटने ह्याच्यात काय सुधारणा केली? गव्हर्नमेंटने प्रत्येक माणूस एक घरातला घ्यावा आणि प्रत्येक माणूस 1-2 शेतीत ठेवावं. सरकारी नोकरीसाठी म्हणताय का? एखादा घ्यावा, म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाला एखाद्याला तरी प्रायोरिटी द्यावा. जसं आरक्षण वगैरे ठेवताय तसं शेतकऱ्याच्या मुलाला काहीतरी द्यावं, कोटा ठेवावा. म्हणजे काय होतं, ह्याच्यात नाही त्याच्यात नाही चालतं, नुसतं शेतात नाही भागत. शेतीतला पण काहीतरी एक चांगला दर दिला पाहिजे ना. शेतीतला कांद्याला बाजारच नाही. 5-6 कांदा मी विकलो. आता मध्यंतरी मी बघितलं होतं, एक पूर्ण कांदे रस्त्यावर फेकून दिले सगळे, नासूनच गेले. बाजारात नाही भाडं तोडत, हेच होत नाही ना. मग हे म्हणजे एकंदरीत हे शेतकरी विचार कसा करतो की तुम्ही आता कांदा लावला, ते शेजारचे पण काय करतात तेच लावतात, मग तेच पीक सगळ्यांनी लावल्यामुळे बाजारात भाव तेवढा भेटत नाही ना. मी काय करतो, थोडंच लावतो कांदा. आपलं 50-100 पेक्षा लावतो, जास्ती लावित नाही. बाजार भेटतो नाही भेटतो, लॉटरी जुगार. अच्छा. कधी 1 लाख रुपये पण भेटतात, कधी मग आपले पदरचे जातात. असं असतं, पण ते करायच पाहिजे ना. शेती करायच पाहिजे, हारून जमत नाही कशात ना कशात. आता मी गोड तिकडीला न जाता भाडं थोडं 50 रुपये पिवशीला, मी इथंच कांदा दिला. बाबांनो 10 रुपयाने कांदा घ्या, चला इथले इथंच जागेवर, इथले इथंच. तिथं 5 रुपयाने 8 रुपयाने दलाल मारतो पैसे, काटा मारतात.
तर त्यापेक्षा भाडे तोडत जातं, मग इथं खाऊ दे ना. बरोबर आहे. हे तरी 10 रुपयाने तरी मला बरोबर कानीला कानी लागले आपलं नाचण्यापेक्षा. पण ह्याच्यामध्ये आता मी नवीन जरा म्हणजे एक ठिकाणी भेट दिली होती, म्हणजे आता मशीन आहेत की आता कांदा वाळवायचा वगैरे नाही का, जे हॉटेलमध्ये आपण कांदा वाळवून त्यावर प्रक्रिया करून तो वाळवून आपण हॉटेलला जे मसाल्याला वगैरे लागतात, तर ते विचार शेतकरी करत नाही का की आपणच ती मशीन घ्यावी आणि कांदा वाळवून वगैरे नाही का आपणच हॉटेलला वगैरे supply करावी. म्हणजे इथं असं कोणी शेतकरी विचार करत नाही का? करून आहे का माहिती, आमचं छोकरा करीन माहिती दे आपल्याला. हा, आपल्याकडे आहे पुण्यामध्ये एक आळंदी साईडला आहे ते, तिथं मशीन बिशीन पूर्ण सगळं माहिती ते देतात. चालेल आणि त्याला अनुदान पण आहे गव्हर्नमेंट कडून. चालेल चालेल. मग ते पण सोय योग्य काम झालेलं तिथे आपलं दुकान बिकान टाकता येईल. कारण एकंदरीत नवीन पिढी आहे ना, नवीन पिढीने पण शेतीकडे गेलं पाहिजे सगळ्यांनी. हे करून करत काढायचे. हा उशीर होतो. चालते चला. घेतला त्यांचा नंबर घेतला मी. ओके, धन्यवाद. पाणी बिनी प्या. हो.